नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. सुखी गृहस्थ. एकदा अनाथपिंडक भगवान बुद्धांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती. गृहस्थी जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे सुख कशात आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता अनाथपिंडकाला लागली होती. म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. भगवान बुद्ध म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. स्वामित्व म्हणजे मालकीमध्ये आहे. गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते म्हणजे ते धन न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. दुसरे सुख उपभोगाचे. गृहस्थाजवळ धन असते, ते धन त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो, पुण्याचे कर्म करतो. न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्याचे कर्म करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभते. तिसरे सुख म्हणजे अणऋण. गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, म्हणजे कर्ज देणे लागत नाही. यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच काही ऋण लागत नाही, म्हणजे कोणाचेच मी काही कर्ज घेतलेले नाही, कोणाचे मी देणे लागत नाही. ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो. चौथे सुख निर्दोषतेचे, निर्दोषपणाचे. काया, वाचा आणि मनाने निर्दोष कृत्य करीत राहिल्याने, म्हणजे ज्या कृत्यामध्ये, ज्या कर्मामध्ये काहीही दोष नाही असे निर्दोष कर्म करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो. अनाथपिंडक जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल. या चारही प्रकारचे सुख त्याला मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.